हुशार चपळ खट्याळ आमची कन्या, हा घरातील गणिते सोडवित चुटकीने लावण्या. लय भारी सूरत न्यारी, घरी दारी हण शेजारी, नटखट ही चटपट ही स्वाट ही बहुगुणी आवडी सर्वांना. ही आमची अनन्या अनन्या, ही आमची अनन्या अनन्या, ही आमची अनन्या अनन्या, ही आमची अनन्या अनन्या. बस बरं, मला सांग काय झालं? अगं अनन्या, तुझे बाबा ना एका मुलीला शिकवायला तिच्या घरी गेले आहेत बघ, आणि ही गोष्ट त्यांनी माझ्यापासून लपवली आहे. लपवलीये म्हणजे? मला नेमकं सांगशील का काय झालंय ते? हा अगं, तुझे बाबा ना आज कॉलेजला गेलेच नाहीत बघ. बाबा कॉलेजला गेले नाही? नाही अगं, कॉलेजचं नाव सांगून ते त्या मुलीच्या घरी गेले आहे तिला शिकवायला. पण हे सगळं लपवताना त्यांच्यानं हे लक्षातच आलं नाही की गजोदर रोजप्रमाणे टिफिन घेऊन कॉलेजला जाईल आणि ही गोष्ट मला माहिती होईल. आई, पण बाबा असं का करतील? अगं, हे सगळं लपवण्यासाठी. आई, मला सांग, एखाद्या मुलीला शिकवायला जाण्यात काय चूक आहे? राईट आहे. रॉंग. कसं? अगं, त्या मुलीच्या घरी कुणीच नसतं, ती एकटीच असते आणि तिचं घर एका शांत ठिकाणी एका बाजूला. तिथे तुझे बाबा आज दिवसभर तिच्यासोबत एकटे होते. तुझे बाबा आज एकटे होते दिवसभर. शांत हो बरं, शांत हो. आई, तू काहीही काय विचार करतेस? हो ना, ती मुलगी बाबांसाठी त्यांच्या मुलीसारखी नाही का? आणि स्टुडंट आहे म्हणजे ती आमच्या वयाचीच असेल ना? नाही ग, तिने ग्रॅज्युएशन केलं, गॅप घेतली, मग MA केलं, गॅप घेतली, आता कुठे ती PhD ला आहे. म्हणजे तुमच्यापेक्षा मोठीच आहे ना ग ती. हो, पण मग काय झालं? तू गप्पच ग, तुला नाही कळणार. अनन्या, तू बाबांशी बोल आणि ना तू तुझ्या बाबांना सांग की तिला अजिबात शिकवायला जायचं नाही म्हणून. सांग ना ग प्लीज. आई, अगं मी असं कसं त्यांना जाऊन सांगू? हो ना, ती मुलगी गरीब असेल, गरजू असेल, तिला गरज असेल ग बाबांच्या गायडन्सची. गरजू? गरीब? अगं, शांत निसर्गरम्य ठिकाणी घर मेंटेन करते ती, कसली आली गरीब? बरं ठीक आहे, मी बोलते बाबांशी. अनन्या, जा ना, बोल ना. अगं बोल ना प्लीज. जा, बोल काय, जरा थांब ना. जा ना अनन्या, प्लीज बोल ना बाबांशी. हो हो, बोलेन मी. रात्री जेवण वगैरे झालं की बोल. नक्की बोलशील ना? आई, नक्की बोलेन. बोलेन ती. तुझे बाबा आणि ती मुलगी एकटी. आई, ओके. आता हस बघू, हस बघू. शांत हो. आई, गुलगुली करे ना. रडू बाई, असं रडतात का ग? दिल तो पागल है, दिल दीवाना है. दिल तो पागल है. बाबा, अरे अनन्या, काय म्हणतेस? मग कसा गेला आजचा दिवस? मस्त, उत्तम. तुम्ही म्हणजे सध्या कॉलेजला सुट्ट्या घेतल्यात? हो, अगं काही सुट्ट्या बाकी होत्या म्हणून घेतल्या सुट्ट्या. बर, पण मग तुम्ही आज बाहेर जाणार होतात हे तुम्ही आईला का नाही सांगितलं? हो ग, चुकलंच माझं. खरं
खरं तर मी तुझ्या आईला काल रात्रीच सांगणार होतो की मी उद्या कॉलेजला सुट्टी घेतली, माझं टिफिन बनवू नकोस, कारण माझी स्टुडंट आमच्यासाठी जेवण करणार होती. तिने मला आधीच तसं सांगितलं होतं. पण गडबडीत मी तुझ्या आईला सांगायला विसरलो. अच्छा, म्हणजे ज्या मुलीच्या घरी तुम्ही गेलात ती तुमच्यासाठी आणि तिच्यासाठी जेवण बनवणार होती? हो. अच्छा, एकटीच राहते का ती तिथे? हा, म्हणजे ती राहते पुण्यात, पण काही कामानिमित्त ती इथे आली आहे काही दिवस. आणि आता ती राहते ना, तेही घर तिचं नाही आहे, तिच्या नातेवाईकच आहे. रिकामं होतं, ते म्हणाले राहा, म्हणून ती राहते. पण बाबा, तुम्ही तिला गाईड करायला गेला होतात की नाही तिथे? हो. जेवण बनवण्यात वेळ जाणं हे योग्य नाही हो. म्हणजे कळलं नाही मला. म्हणजे तुम्ही तिचं मार्गदर्शन करण्यासाठी तिथे गेलात, मग तुम्हाला एकत्र जास्त वेळ मिळणं गरजेचं आहे की नाही? अगदी बरोबर, बरोबर बोललीस. पण मला कसं सुचलं नाही? चांगली आयडिया दिलीस. मी आता तुझ्या आईला जाऊन सांगतो की मला सकाळी 2 टिफिन दे. बाबा, अगं, एक माझ्यासाठी आणि एक माझ्या स्टुडंटसाठी. कारण मी 2 जर डबे घेऊन गेलो तर तिला माझ्यासाठी जेवण बनवण्याची गरज पडणार नाही, आहे की नाही? चांगली आयडिया दिली आहे. बाबा, असं मी सुचवलं नाही. म्हणजे नाही, म्हणजे दोघांचा टिफिन तिकडे घेऊन जाणं हाही एक पर्याय असू शकतो. हो ना. पण याही पेक्षा चांगला पर्याय मी तुम्हाला सुचवला तर? कोणता पर्याय? हे बघा, तुम्ही तिच्या घरी जाण्यापेक्षा तिलाच आपल्या घरी बोलवा, म्हणजे तिची जेवणाची व्यवस्थाही होईल ना. बरोबर, असं करता येईल. पण तिचं तिथे एकटे असण्याचे खूप फायदे आहेत. फायदे? कोणते फायदे? अगं बघ, आम्हाला निवांत चर्चा करता येते, आम्हाला कोणी डिस्टर्ब करत नाही. खूप वेळ वादविवाद होतात, ती माझं बोलणं रेकॉर्ड करू शकते. इथे आपल्या घरात किती जण असतात, नाही म्हटलं तरी कोणीतरी डोकावून जाणार, आमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार. नाही करणार. नाही करणार. नाही करणार. मी सगळ्यांना स्ट्रिक्टली सांगेन की या दोघांना अजिबात डिस्टर्ब करायचं नाही, त्यांना एकांत मिळणं गरजेचं आहे. असं होणार असेल तर उत्तमच आहे. मलाही तिच्या घरी जाण्याचा काही प्रश्न येणार नाही आणि तिचाही आपल्याकडून उत्तम असा पाहुणचार होईल. गुड, मग आपण असंच ठरवूया. उद्या सकाळी तुम्ही तिच्या घरी जाऊ नका, तिलाच इथे बोलवा. मग ती संध्याकाळी उशिरापर्यंत इथे थांबली ना तरी चालेल. तुम्ही नोट्स काढा, चर्चा करा, ती तुमचं बोलणं सुद्धा रेकॉर्ड करेल. आणि मग हवं तर संध्याकाळी उशिरापर्यंत तिला घरी जाऊ देत आणि परवा सकाळी पुन्हा येऊ देत. ठीक आहे, मी तसं तिला विचारून बघतो. विचारू नका, सांगा तिला. तिला म्हणावं की आमच्या घरच्यांचं तुला आग्रहाचं निमंत्रण आहे. तुम्ही तिला विचाराल की येशील का, मग तिला जरा संकोच वाटेल, मग ती म्हणेल की नाही सर तुम्हीच या म्हणून. बरोबर आहे. मी तिला असं सांगतो की माझ्या मिसेसने, माझ्या मुलींनी तुला इकडेच बोलावलंय. आत्ताच तिला कॉल करा आणि सांगा. नाही, मी तिला मेसेज करून कळवतो. काय आहे, स्त्रियांना, मुलींना रात्री फोन करणं टाळावं. बर, ओके. हाय किरण. पण लिहू काय? तिला म्हणावं माझ्या पत्नीचं, माझ्या पत्नीचं, माझ्या मुलांचं, माझ्या घरच्यांचं तुला आग्रहाचं निमंत्रण आहे. ग्रहाचं निमंत्रण आहे. मी तुझ्या घरी येण्यापेक्षा तूच आमच्या घरी ये. येण्यापेक्षा तूच आमच्या घरी ये. इथे आपण नोट्स काढूयात. ओके, नोट्स काढू. आणि माझ्या घरच्यांना खूप छान वाटेल. खूप छान वाटेल. प्लीज तू इकडे यायचं जमव. प्लीज तू इकडे यायचं जमव.
पाठवला मेसेज, पण ती वाचेल का की उद्या सकाळी माझी वाट बघत बसेल? उद्या सकाळपर्यंत जर मेसेज नाही बघितला ना तर फोन करून बोलावून घ्या. ठीक. हे आला मेसेज. सर तुमचा ऍड्रेस पाठवा, मी सकाळी पोहोचते. उत्तम. आपल्या घरात तिचं स्वागत आहे. छान सुचवलंच हा अनन्या, खरंच. चंपा, गजोधर, आलो आलो. काय झालं अनन्याताई? ए काय झाला, तू असा दोघांना एकदम बोलून घेतला आहे? हो बसा तू बसा. हा मला जरा तुमच्या दोघांशी बोलायचं. बोला हो बोला. नीट ऐका. आता तुम्ही सांगाल तर आम्ही ऐकणार आहे का नाही? हो सांगते. आपल्या घरात एक मुलगी येणार. काय सांगते आहे? अरे म्हणजे मॅडम गुड न्यूज आहे. गेल्या आज गजोधर, गुड न्यूज नाहीये. बाबांची विद्यार्थिनी येणार आहे. बाबा तिला शिकवणार आहेत. अच्छा. पण मग आम्ही दोघांनी त्याच्यात काय करायचं? हा कुणीही तिच्याशी बोलणार नाही, त्या दोघांना कुणी डिस्टर्ब करणार नाही याची काळजी घ्यायची. नाही तर तुम्हीच विचारायला जाल, हे पाहिजे का ते पाहिजे का. अरे असा कसा? अरे घरी आलेला पाहुणा आहे, तिला विचारायला नको काय पाहिजे काय नको आहे? मग काय तर. नाही ते अगदी बरोबर आहे तुमचं, पण तुम्ही असं सतत विचारायला जाल तर ते डिस्टर्ब होतील, त्यांचा वेळ नाही का वाया जाणार. तिला जर काही हवं असेल तर बाबा आवाज देतील ना. हा म्हणजे आपण कुणीच तिच्याशी बोलायचं नाही? चंपा, मला सांग, आपल्या घरात किती माणसं आहेत? लय आहेत म्हणजे. अगं आम्ही 8 जण आणि तुम्ही दोघं, म्हणजे 10 माणसं आहेत की नाही आपल्या घरात. अरे पण हे सगळे आपलेच आहेत ना. अरे हो, पण प्रत्येकाने जर 5 मिनिटं तिच्याशी बोलायचं ठरवलं तर तिचे 50 मिनिटं वाया जातील की नाही. अरे हा, हे तू बरोबर बोलत आहे. बाबा तिला शिकवतील, ते दोघं चर्चा करतील, यात कुणीही त्या दोघांना डिस्टर्ब करायचं नाही. तुम्ही तू या सगळ्यांना जाऊन सांगा की कुणी डिस्टर्ब करू नका म्हणून. हे आम्ही घरच्यांना जाऊन सांगायचं? हो. अगं मला जरा काम आहे आणि ती मुलगी येईलच एवढ्यात, त्यामुळे आत्तू मामा आजी या सगळ्यांना जाऊन सांगा की तिच्याशी कुणीही बोलायचं नाही. हा अरे मी सांगतो आहे, तू काही टेन्शन घेऊ नको. ही पोरगी आली ना, तिला पण सांगतो आहे, तुला या घरात कोणी त्रास दिला ना मला सांग, मी तिला अडवतो आहे. मी सांगतो आहे. म्हणजे हे बोलायला जाशील आणि तिची 15 मिनिटं वाया घालवशील. म्हणजे तिच्याशी कुणीही बोलायचं नाही. हा म्हणजे आपण तिच्याशी कुणी बी बोलायचं नाही, हे आपण दोघांनी समद्यांना सांगायचं. बरोबर बरोबर. नमस्कार. अभ्यंकर सरांचं घर हेच ना? अगं ये किरण, आलीस तू? गुड गुड टू सी यू. वेलकम होम. थँक्यू. ये किरण ये बस. किरण, तुला घर सापडायला काही त्रास नाही झाला ना? नाही सर, अजिबातच नाही. गुड. थांबा,
नंदिनी, अगे नंदिनी. अहो मी आत नाही, बाहेरच होते. ही तुम्हाला दिसली, मी नाही दिसली तुम्हाला? हो, तू बाहेर होतेस नाही का? विसरलोच मी. म्हणजे तुम्ही दोघी माझ्या आधीच भेटलात? ओळख झाली की नाही? हा? नाही नाही सर, आमची ओळख वगैरे काही झाली नाहीये. पण या आई ना. नमस्ते. अहो ही कोणाला आई म्हणते आहे? नाही नाही, अगं मी थांब सांगतो. थांब. काय करतेस? नंदिनी माझी बायको आहे. सॉरी तेच म्हणायचं होतं मला. हो, तेच म्हणायचं होतं. तुमच्या मुलांची आई. हो, मुलांची आई. अहो तुमची आई कसं म्हणेल ना मी. हा, खरं तर माझा पहिले समज झाला होता की ह्या तुमच्या आई असाव्यात, कारण त्या तुळशी वृंदावनाजवळ पूजा करत होत्या. आणि सर तुम्हीच म्हणाला होतात ना की तुमची आई सतत देवपूजा करत असते. सासूबाई, त्या माझ्या सासूबाई आहेत, कळलं? हो, सासूबाईच. अगं माझी आई आहे ना, ती देवपूजा करते. तिने पूजा अर्चा करते, पण चहा काय फक्कड बनवते म्हणून सांगू. आहा, अमृत तुल्य खरंच. ए नंदिनी, जा पटकन आणि हिच्यासाठी चहा करून आण. जा घेऊन जा प्लीज. हा, अगं हिच्या हातचा चहा तर पिऊन बघ. आहा, सांगू, चहा प्यायल्याचा आनंद म्हणजे काय असतो ना ते पण ना, काय करतेस? सॉरी मला खरंच माहिती नव्हतं. त्या तुमच्या मिसेस आहेत. सॉरी. अनन्या हिया माझी अनन्या. अनन्या, अगं ये अनन्या. अन्वी, उठ तिकडे बाई जरा. अगं हो तिकडे हो, तू पटकन. ऐक ना, काय झालं? ती आली ना. कोण? तीच तुझ्या बाबांची PhD ची विद्यार्थिनी किरण. अरे वा, आली का ती? मुलीचं नाव किरण. हो, असतं की मुलीचं नाव किरण. हे आठवलं, त्या डर मूवी मध्ये नव्हती का ती किरण? तू हा कर या ना कर, तू है मेरी किरण, तू है मेरी किरण. हा? गप्पाईच ग. किरण. अनन्या, मी तुला काल तुझ्या बाबांशी बोलायला सांगितलं होतं, बोललीस तू? हो आई, काल रात्री बोलले मी त्यांच्याशी. काय बोललेस? हेच की तुम्ही तिच्या घरी जाऊ नका, तिलाच आपल्या घरी बोलवा अभ्यासाला. अगं अनन्या, मी तुला काय बोलायला सांगितलं होतं की बाबांना सांग की तिला शिकवायला जायचं नाही, कॉलेजला जायचं आणि घरी येऊन आराम करायचा. आई, मग तिला कोण शिकवणार? हा, अगं जगातले प्राध्यापक काय सगळे सुट्टीवर गेले आहेत का? काही काय आई. अगं अनन्या, ती खूप सुंदर आहे आणि तरुण पण आहे बघ. अगं आई, ती स्टुडंट आहे की नाही, मग तरुण असेलच ना. नाही ग, ती आली ना तेव्हापासून तुझ्या बाबांना मी दिसलीच नाही बघ. अच्छा, म्हणजे ते आले तेव्हा तू लपून बसली होतीस. चुप गा. अनन्या, तुझे बाबा ना माझ्या समोरून तिचा हात पकडून घेऊन गेलेत ग, आणि माझ्याकडे डोंकून सुद्धा बघितलं नाही. हा, मी काय म्हणते, तुम्ही दोघी इथे बसण्यापेक्षा त्यांच्या समोर जाऊन बसता का? हा, अजिबात नाही. बस खाली. आई, मी बाबांना सांगितलंय की आम्ही कुणीही तुम्हाला डिस्टर्ब करणार नाहीत म्हणून. आता ते तिथे अभ्यास करत असतील आणि आपण त्यांच्या समोरच जाऊन बसणं किती चुकीचं आहे.
आणि आई, मला सांग, आता तुला काय प्रॉब्लेम आहे? बाबा तिच्या घरी जात नाहीयेत, तिथे ती दोघं एकटी असणार होती. आता इथे तसं नाहीये ना, मग मग आता तुला काय त्रास आहे तिचा? तुला नाही ग अनन्या ते कळणार. जेव्हा एखाद्या बाईचा नवरा एखादा सुंदर तरुण मुलीसोबत असतो ना, तेव्हा तिला काय वाटतं हे तुला नाही ग कळणार. आई, अगं अगं नंदिनी, झाला का चहा? आई, तिला चहा. हुशार झपड खट्याळ आमची कन्या, हा घरातील गणिते सोडवित चुटकीने लावण्या. लय भारी सूरत न्यारी, घरी